नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत फायद्याच्या व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. टिप नंबर 1. झटपट स्वयंपाकासाठी आलं लसूण पेस्ट आपण बनवून ठेवत असतो. तर ही पेस्ट जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये थोडेसे तेल टाकावे व ती काचेच्या बरणीत भरून ठेवावी. तेलामुळे पेस्टचा वास जास्तीत जास्त दिवस टिकून राहतो व ही पेस्ट लवकर खराब होत नाही. व ही पेस्ट बनवून ठेवल्यामुळे आपण ती झटपट किंवा पटकन स्वयंपाक भाजीमध्ये टाकू शकतो व आपला स्वयंपाक पण पटकन होईल. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी. टीप नंबर 2. बऱ्याच पदार्थात आपण हिरव्या मिरचीच्या पेस्टचा वापर करत असतो. तर ही हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्या पेस्टमध्ये थोडे मीठ व लिंबू पिळून ठेवावे व नंतर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे हिरव्या मिरचीचा रंग त्या पेस्टचा अजिबात काळा पडत नाही व ती जास्त वेळ पण टिकून राहते. तर ती जास्त वेळ टिकवण्यासाठी व तिचा रंग बदलू नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे. अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच बालुशाही बनवण्यासाठी. टीप नंबर 3. परफेक्ट बालुशाही बनवण्यासाठी 3 वाटी मैदा, 1 वाटी दही, पाऊण वाटी तूप, 1.5 वाटी साखर आणि चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालावा. या प्रमाणात पाणी न टाकता मैदा मळून घ्यावा. अशा प्रकारे बालुशाहीची रेसिपी तयार होईल व चवीला पण ती अप्रतिम अशीच लागेल. तर परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या प्रमाणानुसार तुम्ही बालुशाही बनवताना हे परफेक्ट प्रमाण घेऊन बनवा व ट्राय करा व कशी झाली ते मला कमेंट करून पण सांगायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 4. नवीनच बाजरीची भाकरी करायला शिकत असाल तर किंवा बाजरीची भाकरी करताना जर तुमच्याकडून ती मोडत असेल तर त्यामध्ये चिमूटभर गव्हाचं पीठ मिक्स करा व पीठ मळून घ्या. यामुळे बाजरीची भाकरी अजिबात करताना मोडणार नाही किंवा तुटणार नाही. तर बाजरीची भाकरी करताना ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना हा प्रॉब्लेम बराच वेळा येतो. टिप नंबर 5. श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे. यामुळे ते आंबट होत नाही. जर तुमचे पण श्रीखंड उरले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 6. पोळी भाजून झाली की तिला लगेचच तूप लावावे. यामुळे पोळी छान खमंग अशी लागते व ती मऊ पण राहते. तर पोळी बनवल्यानंतर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 7. डोसे बनवताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ पण घालावे. यामुळे डोसे छान असे कुरकुरीत होतात. तर कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 8. पोहे करताना त्यात 1 चमचा साखर घातली की पोहे नरम व चवीलाही छान होतात. तर आपल्या सर्वांचे आवडते कांदे पोहे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 9. स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये दररोज स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या घरगुती गॅसच्या रेग्युलेटरचा स्विच बंद करा. तर प्रत्येक गृहिणींनी ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 10. स्वयंपाकघरातील गॅसचा जर वास येत असेल तर काडेपेटी, लायटर, सिगारेट याचा वापर करू नका. तर तुमच्या पण गॅसचा जर कधी चुकून वास येत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 11. हिवाळ्यामध्ये टपरीवर भेटतो अगदी तसाच कडक चहा घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचा असेल तर कडक चहा बनवताना पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये चहापत्ती घालावी व नंतर आलं हे किसून त्यामध्ये घालावं. यामुळे आल्याचा रस थेट चहामध्ये जातो व त्याचा रंगही बदलतो व चहा यामुळे एकदम चविष्ट व कडक असा होतो. तर अगदी बाहेर टपरीवर भेटतो अगदी तसा चहा जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. तर उपयुक्त पुढील टीप आहे आपल्या सर्वांची आवडती पनीरची भाजी बनवण्यासाठी. टीप नंबर 12. जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर पनीरची भाजी बनवल्यानंतर वरून 1 चमचा तूप त्यामध्ये घालावे. यामुळे पनीरच्या भाजीची चव खूपच अप्रतिम अशी लागते. तर पनीरची भाजी बनवल्यानंतर
तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. साधी सोपी पण अत्यंत खास पुढील टीप आहे. टीप नंबर 13. डोसा बनवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवावी. जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर डोसा तव्याला चिटकतो आणि आपला डोसा हवा तसा बनत नाही. तर डोसे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 14. पालक पनीर बनवताना पालकाच्या पानांना 1 चमचा साखरेच्या पाण्यात 20 ते 30 मिनिटे ठेवल्यास पालक पनीर टेस्टी बनते. तर पालक पनीर बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 15. गुळाची दशमी बनवताना त्यात खसखस व तीळ भाजून भरड करून लाटण्याने त्यामध्ये घालावे. यामुळे दशमी खूप छान टेस्टी अशी होते. तर गुळाची दशमी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 16. गवती चहा स्वच्छ धुवून सुकवून त्याची पावडर तयार करून आपल्या चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवावी. यामुळे चहा खूप जास्त टेस्टी असा लागतो. तर तुमचा पण चहा अधिक टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे. टीप नंबर 17. मसाले डब्यातील जिरी, मोहरी, हळद व इतर मसाले संपले असतील तर जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो त्यावेळेस ते भरून त्यामध्ये ठेवावे. यामुळे सकाळच्या वेळी आपली अजिबात घाई गडबड होत नाही. तर सकाळच्या वेळी पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी व आपली घाई गडबड होऊन गोंधळ उडू नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 18. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोडे तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने स्वच्छ धुवून आपले हात टाका. त्यामुळे हात छान असे राहतील. माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे. टीप नंबर 19. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर पेट्रोलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन स्वच्छ घासून पुसा. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आपण वर्षभर साठवणीचं लाल तिखट किंवा काळं तिखट बनवून ठेवत असतो. तर अत्यंत उपयुक्त टीप आहे. टीप नंबर 20. मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. यामुळे वर्षभर लागणारं तिखटाचा रंग लाल असा राहतो व वर्षभरचे तिखट मसाला, हळद यांना कीड पण लागू नये म्हणून त्यामध्ये हिंग टाकून ठेवावं. तर वर्षभर साठवणीचं पदार्थ व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 21. सुकी बटाट्याची भाजी बनवताना त्यात हिरवी मिरची कापून घालण्याऐवजी ती कुटून घालावी. यामुळे बटाट्याची भाजी खूप जास्त टेस्टी अशी लागते. तर बटाट्याची भाजी जर तुम्ही या पद्धतीनं बनवली तर खूपच छान लागणार आहे. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे. टीप नंबर 22. आपल्या स्वयंपाकघरातील मीठ, हळद, पीठ आणि तांदूळ या 4 गोष्टी कधीच संपू देऊ नये. तर प्रत्येक गृहिणींनी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 23. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे. यामुळे छोले मऊ होतात. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.